उल्हासनगरात एका 2.5 वर्षीय चिमुकल्याला प्ले ग्रुपमधील शिक्षिकेनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यानंतर या प्ले ग्रुपची मनसेनं आज तोडफोड केली। यावेळी मारहाण करणाऱ्या शिक्षिकेसोबतच प्ले ग्रुपच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली आहे। उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात हा प्ले ग्रुप असून कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून इथल्या शिक्षिकेनं 2.5 वर्षाच्या चिमुकल्याला मारहाण केली होती। यानंतर महिन्याभराने हा व्हिडिओ पालकांच्या हाती लागताच पालकांनी पोलिसात तक्रार केली। त्यानुसार पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला। मात्र याची माहिती मिळताच मारहाण करणारी शिक्षिका फरार झाली। या घटनेनंतर सोमवारी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी या प्ले ग्रुपवर धडक देत त्याची तोडफोड केली। मारहाण करणाऱ्या शिक्षिकेसोबतच प्ले ग्रुपच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली। याबाबत विठ्ठलवाडी पोलिसांना मनसेकडून निवेदनही देण्यात आलं। जिथे विद्यार्थी पालकांवर हे क्लासेसवाले असतील किंवा प्ले ग्रुप असतील किंवा कुठली स्कूल असेल हे अन्याय करणार असेल, दादागिरी करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका बसणारच। आज जसा या प्ले ग्रुपला दणका दिला, भविष्यात असेच काही प्ले ग्रुपच्या काही तक्रारी आता आम्ही उद्यापासून सगळ्या प्ले ग्रुपची स्कूलची तपासणी करणारच आहोत का त्यांच्याकडे CCTV आहेत का, ते जे शिक्षक त्यांच्याकडे जॉबला आहेत त्यांची मानसिक चाचणी केलेली आहे का, यांनी पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलेले आहे का, याची तपासणी आम्ही उद्यापासून करणार आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका बसणार एवढंच मी तुम्हाला सांगतो। काही दिवसापूर्वी या प्ले ग्रुपमध्ये एका 2.5 वर्षाच्या मुलाला अमानुषपणे एका टीचरने मारहाण केली होती। या प्ले ग्रुपचा जो ओनर आहे त्याला जेव्हा आम्ही प्रश्न विचारायला गेलो की बाबा हे काय चाललंय, तर त्याच्या इथे जे CCTV आहेत, ज्या प्रेमायसेसमध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण झाली त्या प्रेमायसेसमध्ये CCTV नाही आहे असं त्या ओनरचं म्हणणं होतं। मग त्या ओनरनी तो प्रेमायसेस विद्यार्थ्यांना मारहाण करण्यासाठी ठेवला आहे का अशी आमची मागणी होती। आणि आमची पोलिसांना मागणी होती की जेवढी टीचर दोषी आहे तर जो 40-40, 50-50 हजार रुपये फीस घेतो तो ओनरसुद्धा तेवढाच दोषी आहे। कारण ओनरची जबाबदारी आहे की विद्यार्थ्याची सुरक्षा। कारण 2-2.5 वर्षाचा मुलगा त्याला मारहाण झाल्यानंतर तो घरी जाऊन बोलू शकत नाही की मला मारहाण झाली, तो सांगणार काय। परंतु अशा प्ले ग्रुपवरती निर्बंध आले पाहिजेत, यांच्यासाठी काहीतरी शासनाची नियमावली पाहिजे, शासनाचं यांच्यावर नियंत्रण पाहिजे। परंतु असं नियंत्रण नसल्यामुळे हे बिंदासपणे धंदा करतायत। यांनी धंदा करावा आमचा विरोध नाही, परंतु जर तुम्ही लहान मुलांवर अत्याचार करणार असाल तर अशा प्ले ग्रुपला धडा शिकवला पाहिजे। यासाठी आम्ही आज धडक दिली होती।